नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला मराठीमध्ये। तर आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलोय आणि ह्या व्हिडिओमध्ये शेळी पालनाची सुरुवात कुठल्या शेळीपासून तुम्ही केली पाहिजे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता सगळ्यात पहिला सुरुवातीचा जो मुद्दा असतो तो असतो शेळी खरेदी करणं। तर आता सुरुवातीला शेळी खरेदी करताना आपल्याकडे 3 ऑप्शन असतात। त्यातला पहिला जो आपल्याकडे ऑप्शन असतो तो असतो बकरीची पिल्लं खरेदी करणं। त्याच्यानंतर दुसरा जो आपल्याकडे ऑप्शन असतो तो असतो आत्तापर्यंत गाभण न राहिलेली शेळी खरेदी करणं। आणि तिसरा जो आपल्याकडे ऑप्शन असतो तो असतो पिल्लं असलेली शेळी खरेदी करणं। तर ह्या 3 शेळींपासून तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात जी आहे ती करू शकता। तर आता ह्या 3 शेळ्यांपैकी आपण कुठली शेळी घ्यावी आणि कुठली शेळी व्यवसायासाठी उत्तम आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता कुठल्या शेळीची निवड करून तुम्ही चांगलं प्रॉफिट काढू शकता हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका। तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे की बकरीची किंवा शेळीची जी आहे ती किंमत। तर आता सगळ्यात पहिला जो आपला ऑप्शन आहे की 1 किंवा 2 पिल्लं असलेली बकरी, तर हिची साधारण तुम्हाला मार्केटमध्ये किंमत जी आहे ती 14 ते 15,000 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला पडत असते। आणि त्याच्यानंतर दुसरा जो आपल्याकडे ऑप्शन असतो तो असतो 7 ते 8 महिन्याची बकरी, म्हणजे जी आत्तापर्यंत गाभण राहिलेली नाही अशी बकरी, तर तिची किंमत जवळपास तुम्हाला 7 ते 8,000 रुपये एवढी पडत असते। आणि शेवटचा जो आपला ऑप्शन आहे तो असतो की बकरीची पिल्लं खरेदी करणं। आता ही बकरीची पिल्लं तुम्हाला जवळपास 3 ते 4,000 रुपयाच्या दरम्यान मार्केटमध्ये किंवा लोकलमध्ये मिळू शकतात। तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की बकरीची पिल्लं जर तुम्ही खरेदी केली तर त्यातनं काय फायदा होतो किंवा काय त्याचे नुकसान असतात। तर सगळ्यात पहिली गोष्ट की छोट्या बकरीची तुम्ही पिल्लं घेतली किंवा छोटी पिल्लं घेतली तर ती जवळपास तुम्हाला 3 ते 4,000 रुपयाला मिळत असतात। आणि त्या पिल्लांचं सगळ्यात पहिली जी गोष्ट चेंज होते ते होते की वातावरण आणि पाणी, या 2 गोष्टी ज्या आहेत त्या चेंज होतात। आता छोटी पिल्लं ती असतात ती सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांना लगेच आजारी पडण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असतं। आणि ह्याच्यामुळं तुम्हाला त्या पिल्लांची मॉर्टिलिटी म्हणजे ती पिल्लं मरण्याचं जे दर आहे तो देखील ह्या पिल्लांमध्ये जास्त असतो। त्यामुळे नवीन माणसांनी शक्यतो छोट्या पिल्लांपासून सुरुवात करणं टाळावं। त्यानंतर दुसरा जो आपला मुद्दा आहे किंवा दुसरी जी आपली बकरी आहे ती आहे की 1 किंवा 2 पिल्लं असलेली बकरी। तर आता ह्या बकरीची पिल्लं जी आहेत ती तुम्ही जवळपास 4 महिन्यानंतर विकू शकता। म्हणजे 4 महिन्यानंतर तुम्ही जी पिल्लं जर विकायला गेली तर जवळपास ती 7 ते 8,000 रुपयाला ते एक पिल्लू तुमचं जाणार आहे। म्हणजे त्या पिल्लाचे तुम्हाला 14,000 रुपये हे तुम्हाला लगेच त्यानंतर 4 महिन्यात मिळणार आणि त्याच्यानंतर ती बकरी अजून 1 किंवा 2 पिल्लं देणार आहे। म्हणजे एकाच वर्षात तुमचा त्या बकरीचा जो म्हणजे किंमत आहे ती तुमची वसूल होऊन तुमचा फायदा जो आहे तो सुरू होत असतो। त्याच्यानंतर शेवटची जी आपली बकरी असते ती असते की आत्तापर्यंत गाभण न राहिलेली बकरी। आता ही शेळी जवळपास 7 ते 8 महिन्याची तुम्हाला मिळू शकते आणि तिची किंमत जवळपास 8,000च्या आसपास तुम्हाला मार्केटमध्ये पडू शकते। तर आता ही बकरी घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ब्रीड। आता ब्रीड तुम्ही चांगल्या प्रकारे बघून आणि क्वालिटी बघूनच तुम्ही ही बकरी खरेदी केली पाहिजे। आणि ह्या बकरीचं वय 10 ते 11 महिने होईपर्यंत तुम्ही ह्या बकरीला गाभण होऊन द्यायचं नाही किंवा पिल्लांच्या अपेक्षा त्याच्याकडून ठेवायची नाही। तुम्ही तिचं वय चांगलं होऊन द्यायचं आणि नंतरच तुम्ही ही बकरी गाभण होऊन द्यायची। तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली, चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला या व्यवसायात फायदा होऊ शकतो। तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।